नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन बघा एम-एस सेट परीक्षेमध्ये 2 पेपर असतं. यामध्ये पेपर 1 जो आहे तो अनिवार्य स्वरूपाचा असतो, जनरल पेपर असतो. सगळ्यांसाठी हा पेपर समान असतो. देन पेपर 2 ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं. त्या पेपरमध्ये आपण मध्ये सुद्धा आपण पी-जी लेव्हलमध्ये अपिअरिंगमध्ये सुद्धा आपण सेकंड इयरमध्ये असताना हे एक्झामिनेशन जे आहे ते देऊ शकतो. आता यावर्षीचं जर आपण विचार केलेलं तर 15 जून म्हणजे 2025 ची जी एक्झामिनेशन झालेली आहे, 15 जून 2025 ला आपली परीक्षा झालेली. या परीक्षेचं फर्स्ट आन्सर की जे आहे ते सुद्धा आलेलं आहे आणि आपण सगळे आता सेकंड आन्सर की आणि रिझल्ट संबंधित वेटिंगवर आहो, आपण वाट बघत आहोत. अशा वेळी जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहे, त्यांच्या मनामध्ये सिलेबसला धरून अनेक प्रश्न असतात, की आम्ही अभ्यासाला सुरुवात करून दिलेली आहे, पण जर सिलेबस चेंज झालं 2026 ची परीक्षा आम्ही टार्गेट करीत आहोत आणि जर अभ्यासक्रमात काही बदल झालं, तर आम्ही जे सुरुवातीपासून अभ्यास करीत आहोत, तर त्याविषयी काय बा? असे अनेक प्रश्न जेव्हा आपण लर्निंग पिरियडमध्ये असतो, जेव्हा आपण अध्यापन करीत असतो, त्यावेळी आपल्याला अ, अनेक क्युरिओसिटी निर्माण करणारे प्रश्न निर्माण होत असतात. सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 2026 ची एक्झामिनेशन देणार आहात, ही परीक्षा जर आपण टार्गेट करीत आहात, तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे. यामध्ये आपण संपूर्णतः सिलेबस विषयी डिस्कशन करणार आहोत, सिलेबस विषयी जाणून घेणार आहोत, की एक्झॅक्टली आपल्याला समोरची परीक्षा 26 ची आहे, या संदर्भात कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. इन केस सिलेबस जरी चेंज झालेलं, तर कितपत आपल्याला भाग चेंज होताना दिसून येतं. याविषयी संपूर्णतः मार्गदर्शक स्वरूपाचा हा व्हिडिओ लेक्चर आहे. सो आपण सुरू करूया. आता बघा, आपण जर सिलेबसचा विचार केलेलं, त्यामध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला दिलेले आहेत आणि यावर आधारित 50 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि प्रत्येकी 2 मार्कासाठी एक प्रश्न अशा प्रकारे 100 गुणांसाठी आपला हा पहिला पेपर जो आहे तो होत असतो. 1 तासाचा कालावधी आपल्याला यामध्ये दिलेलं असतं. यामध्ये युनिट्स अशा प्रकारे आहे, ज्यामध्ये फर्स्ट युनिट अध्यापनावर आधारित आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. दुसरं रिसर्च ॲप्टिट्यूड, देन आकलनावर आधारित आहे. यामध्ये कंप्लीट पॅराग्राफ दिलेलं असतं आणि त्यावरून 5 प्रश्न आपल्याला सोडवावं लागतं. यानंतर कम्युनिकेशनचं पार्ट आहे युनिट 4 मध्ये. देन गणितीय तर्क आणि योग्यता, तार्किक तर्क आणि डी-आय अशा प्रकारचं हा मॅथवर आधारित 3 युनिट आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर युनिट 8 मध्ये आय-सी-टी, युनिट 9 जे आहे पर्यावरण आणि 10 उच्च शिक्षण यावर आधारित संपूर्ण हा अभ्यासक्रम आहे. मित्रांनो, जर 2026 ची परीक्षा आपण टार्गेट करीत आहात, तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स पेपर 1 चं अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळतात. जर आपण सेशन मिस केले, तर हे सेशन आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकता. या पर्टिक्युलर कोर्सचं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी यामध्ये इन्क्लुडेड आहे. जरी आपण आत्ता जॉइन केलं म्हणजे जुलैमध्ये आपण जॉइन करीत आहात, तरीही नेक्स्ट जी आपली परीक्षा होणार आहे मेपर्यंत, त्या एक्झामिनेशनपर्यंत आपलं व्हॅलिडिटी या कोर्सचं असणार आहे. म्हणजे कंप्लीट 1 इयर्सचं व्हॅलिडिटीसोबत हा कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला कुठल्याही रेफरन्स वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स आहे. ओके. नोट्स व्यतिरिक्त आपल्या प्रॅक्टिसकरिता एम-सी-क्यूज युनिट वाईज देखील अवेलेबल आहे. लास्ट 10 इयर्सचं पी-वाय-क्यूज विथ डिटेल सोल्युशन आपल्याला यामध्ये मिळतं आणि या कंप्लीट कोर्सची फीज आहे ₹3000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र ₹2500 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. महाराष्ट्र सेट पेपर 1 ची बॅच आपण 21 जुलैपासून स्टार्ट करीत आहोत. सो जर 26 ची परीक्षा टार्गेट करीत आहे, तर आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील एक्झामिनेशनमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सो पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्रजी यांचे देखील कोर्सेस अवेलेबल आहे. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये
हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत. पेपर 2 सोबत पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. आता अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की टोटल युनिट संख्या 10 आहे. टोटल 10 युनिटवर आधारित आपला पेपर आपण जनरल आता बोलत आहोत, म्हणजे पेपर 1 विषयीच आज मी माहिती जी आहे संपूर्णतः देत आहे. सो मित्रांनो, होतंय काय, सिलेबसचं जर आपण विचार केला तसं चान्सेस खूप कमी आहे आपलं पर्टिक्युलर सिलेबस चेंज होईल म्हणून. आणि इन केस झाला तरीही 20% पेक्षा जास्त सिलेबस कधीच चेंज होत नाही. त्यामुळे जर आपण तयारी 2025च्या तयारीला जर आपण सुरुवात करून दिलेली आहे, तरीही ते वेस्ट जाणार नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवी. आणि लक्षात घ्या, जर आपण पहिल्यांदा परीक्षा देणार असेल 2026ची आणि सोबतच पी-जी लेव्हलमध्ये आहात तुम्ही आणि पहिलं अटेम्प्ट जर आपलं असेल 2026चं, तर मित्रांनो, आपल्याला जे आहे सर्वप्रथम सिलॅबस समोर ठेवा. सिलॅबस काढून घ्या पूर्णतः आणि सिलॅबस नंतर पी-वाय-क्यूज लास्ट 5 इयर्सचे ॲटलीस्ट आपण काय करा, क्वेश्चन पेपर काढून घ्या. देन स्वतःच्या नोट्स बनवायला आपण सुरुवात करा. ठीक आहे. इतरत्र नोट्स आपण दुसऱ्यांचं नोट्सचा वापर करण्याऐवजी कधीही जर आपण स्वतःच्या नोट्स वापरल्या तर ते आपल्या सगळ्यांसाठी खूपच युजफुल स्वरूपाच्या ठरत असतात. आणि सोबतच संपूर्ण मार्गदर्शन करणारा 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत आपल्यासाठी कोर्सही अवेलेबल आहे. आपण त्याला देखील जॉईन करू शकता. आणि इन केस सिलेबसविषयी जर संभ्रम आपल्या मनामध्ये असेल की चेंज होईल, असं होईल, तसं होईल, तर असं काही होत नाही. आणि इन केस झालं तरीही 20% पेक्षा कधीही सिलेबस चेंज होताना आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपण लक्षात घ्यायला हवं, हे 20%चं भाग आपण लक्ष न देता सिलेबसवर आपण लक्ष द्या आणि या सिलेबसनुसारच आपण अभ्यास करा. आता या टीचिंगमध्ये तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, या स्पेसिफिक 10 युनिट जरी असल्या आणि सिलेबसमध्ये जे भाग दिलेलं त्या भागाला सोडून देखील अनेक प्रश्न आपल्याला पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये विचारलेलं दिसून येतं. त्यामुळे फक्त सिलेबसच अभ्यास करायचं हे नाही. सिलेबसला सोडून आपल्याला इतर टॉपिक्स जे आहे, न्यू टॉपिक्स ज्याला मी म्हणत असते, नवीन टॉपिक म्हणजे काही न्यू टॉपिक, मग ते टीचिंगच्या रिलेटेड असू द्या, रिसर्च रिलेटेड असू द्या, कम्युनिकेशन रिलेटेड असू द्या, हायर एज्युकेशन रिलेटेड असू द्या, ICT रिलेटेड असू द्या, किंबहुना मग ते पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, अनेक असे टॉपिक आहे जे सिलेबसमध्ये कधीच मेन्शन केलेलं नाही, तरीही आपल्याला परीक्षेमध्ये हे टॉपिक येताना दिसून येतात. त्यामुळे फक्त आणि फक्त सिलेबसचा अभ्यास करून होणार नाही, तर परीक्षेमध्ये जे टॉपिक आपल्याला वारंवार येताना दिसून येतात, असे टॉपिक देखील मित्रांनो आपण अभ्यास करा. म्हणजे येणाऱ्या परीक्षेला काय होईल, आणखीनच आपल्याला फायदा होईल. आणि असे टॉपिक नक्कीच मी सुद्धा वेळोवेळी तुम्हाला सांगत असतं. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील अवेलेबल आहे. सो आपण जॉईन करू शकता. बघा, ऑफिशियल नंबर्स मी स्क्रीनवर दिलेले आहे. या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.